तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण मी आता चाललो आहे श्रीमान रायगडावर. प्रवास न म्हणता एक मोहीम आहे आपल्या जोडीला आहे शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य. त्यात मी पण आज सामील झालेलो आहे. तर रात्रीचे वाजलेत 9:30. रात्रीचे 9:30 वाजलेत. तर आता ट्रॅव्हल्स आलेले, ट्रॅव्हल्समध्ये चाललो आहे. माझ्याकडला आपले भाऊ पण आहेत, काही लेडीज मंडळी पण आहे आणि शिवज्योत परिवारचे सर्व पदाधिकारी आहेत. तर चला आपण भेटूया आता पुढच्या प्रवासात. जय शिवराय. गाडी क्रमांक 1 शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य. गाडी क्रमांक 2 जय शिवराय. जय शिवराय. कारेवली गावचे यंगेस्ट. जेवणाचा डबा तो इथे टाक ना. गाडी क्रमांक 2. हा बोला ना. घामाघूम. गणपती बाप्पा व्हेज बिर्याणी कंड्यान कोडेल नाही. व्हेज 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 शनिवार कारोलकर. याने 2 वेळा घेतले ना आता. शिंगाने करपवलेला का शिंगाने यानी ते बैल काजू होतं मिनी शिंगाने बनवले तेव्हा ते कांदो बोलले. हो मग
अरे काही दिसत नाही, काही दिसत नाही. काहीच दिसत नाही पुढचा. सोनू, सोनू आवाज ड्रायव्हरचा रंगचा मार फूक काचवर. हे चुकशील रे मोबाईल वर. कोण चुकला मोबाईलचा कॅमेरा गुंडा जीव. तर सर्वांना शुभ सकाळ, जय शिवराय. सकाळचे वाजलेत 5:45 आणि काही क्षणातच आपण मोहिमेला सुरुवात करणार आहोत. आपल्या जोडीला आहेत शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य आणि त्यात आपण सुद्धा श्रीमान रायगडावर आपण पहिल्यांदाच आलोय. मी तर पहिल्यांदाच आलोय, बाकी कोणाचं काही माहीत नाही. तर आजचा प्रवास आणि पुढची मोहीम तुम्ही बघत राहा नक्की. जय शिवराय. आणि ही तुम्ही पाहू शकता रोपवे. जर कोणाला चालण्याचा त्रास असेल तर रोपवेने सुद्धा येऊ शकता. पर पर्सन काहीतरी 400 रुपये आहेत. आणि जर पहिलाच असेल इकडे येणं रायगडावर तर नक्की माहिती आणि हा अनुभव आणि हा इतिहास माहिती करून घ्या. तर चला भेटूया. जय शिवराय. तर चला मित्रांनो, आता आपण चाललेलो आहे मोहिमेवर. स्टार्ट झालेली आहे आपली जर्नी. जय शिवराय. हे रायडर पाहू शकता तुम्ही. हे बाबू बाहेर शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य. जय शिवराय. जय शिवराय. आपण आता गडाच्या मार्गाला चाललेलो आहोत. तुम्ही पाहू शकता हा घनदाट जंगल. हे बघ, हे यंग पोरी आहे बघ, काठ्या घेऊन चालला. अरे लाज वाटायला पाहिजे तुला, लाज. छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 हर. जय शिवराय. भेटूया पुढच्या. हर हर महादेव. बघा बोंबाट केला पप्पे नव्हता ना आमच्या जवळ. बघा बोंबाट गेला तरी पण कसा पाठी मारी.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. हरे हरे धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोन अवघ्यासी मारावे झुंजोन अवघ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता मारिता घ्यावे राजा पुले देशद्रोही तितुके कुत्ते देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परते मारो निघालावे परते देवदास पावती फत्ते देवदास पावती फते यदर्थी संशयो नाही यदर्शी संशयो नाही देव मस्तकी धरावा देव मस्तकी धरावा अवघाल कल्लोल करावा अवघाल कल्लोल करावा मुलक बडवावा की बुडवावा मुलक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी धर्मसंस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा जय असो धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांचा जय असो नमो पार्वती पते हर हर महादेव भारत माता की जय हिंदू राष्ट्र की जय हिंदू धर्म की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम जय हो हर हर महादेव सर्वांना जय शिवराय जय शंभूराजे. आज आपण श्रीमान दुर्गेश्वर रायगडाच्या मोहिमेला आला आहोत. पण आपल्यातील एक शिवज्योत परिवारातला व्यक्ती म्हणजेच आपला लाडका नितीन हा आपल्याला सोडून जवळजवळ 17 ते 18 दिवस झालेत आणि त्यांच्यामुळे आपण थोडी मोहीम लांबवण्याचा प्रयत्न करत होतो. पण तो असा शुभक्त होता की जर आपण मोहीम लांबवली असती तर कुठेतरी त्याच्या हृदयाला ठेच लागली असती. त्यामुळे आपण ती मोहीम न थांबवता आपण त्याच्या नावाने आपण मोहीम सुरू करतोय. तर आपण आपल्या त्या नितीनला 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आपण श्रद्धांजली देऊया. त्यानंतर आपण गडाबद्दल थोडीशी माहिती घेऊन गड चढायला सुरुवात करूया. ही जी तुम्ही सजावट बघताय गेल्या 2 दिवसाआधी झालेला महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा. हर 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 महादेव महादेव. या पटापटी या गेली ती जाऊ दे वरती. तुम्ही समोर बघत असलेली ही वास्तू म्हणजे चुन्याचा घाणा आहे. चुन्याचा घाणा म्हणजेच आता जे रायगडावरती जे पायरी मार्ग सुरू असेल किंवा नाणे दरवाजाचं जे काम सुरू असेल त्याच्यासाठी हा चुना मिक्स म्हणजे जे चुना गूळ चणा डाळ अशा काही वस्तू टाकून ते मिश्रण तयार केलं जातं आणि या चिरामध्ये टाकलं जातं जेणेकरून हे व्यवस्थित घट्ट बसावं. आणि ते त्या साईडला जे एक जास्त बाजू आहेत लाकडी त्याला बैल लावून तो घाणा फिरवला जातो. आता हा जुन्या पद्धतीचा काही ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक सुद्धा बघायला मिळेल. थांबायचं असते. मानू पुढे जाऊ नको. तुला ते शिकायचं आहे. थांबा थांबा.
तो आहे नाणे दरवाजा. नाणे दरवाजा नाव का, तर काहींच्या मध्ये या ठिकाणी किल्लेदार नाणे अशा आडनावाचे होते, त्यामुळे काही लोक सांगतात की नाणे दरवाजा त्यांच्या नावाने पडला. तर काही लोक असं सांगतात की नाणे म्हणजे लहान, गडावरती असणारा तो मोठा महाद्वार आणि हा लहान, म्हणून नाणे दरवाजा. तर हा नाणे दरवाजा याची बांधणी बघा, हा गोमुखी आकाराचा, म्हणजेच शत्रू इथपर्यंत येऊन सुद्धा, आता आपण इथे आलो पण आपल्याला अजून कळत नाही की नक्की दरवाजा कुठे आहे. तर शत्रूचा मारा डायरेक्टली गडावरती न व्हावा त्यासाठी आणि वरून शत्रूवरती मारा करता यावा म्हणून या बुरुजाची बांधणी. आता आपण पुढे बघून बुरुजाची बांधणी बघूया. तुम्ही विचार करा, हा जो बुरुज आहे म्हणजे रात्रीच्या प्रहराला काय यावं. रात्रीच्या प्रहराला येताना इथे भयान अंधार असेल, जसा अंधार शिवकालात असेल, कारण शिवकालात वीज वगैरे नव्हती, विद्युत रोषणाई नव्हती, ती मशालींच्या जागेवरती. मग त्या मशाली लावलेल्या त्या काळी हा नाणे दरवाजा कसा प्रशस्त दिसत असेल. या इथून महाराजांची पालखी येत असेल, हा नाणे दरवाजा महाराजांना मुजरा करत असेल. हा रायगड म्हणजे वास्तू नाही, तर हा प्रत्यक्ष गडपुरुष आहे. प्रत्येक अंगाने तो महाराजांना पाहत असेल. आजही हा प्रत्येक चिरा महाराजांची वाट पाहत असेल की माझे राजे कधी येतील, माझे राजे मोहिमेवरून कधी येतील, पालखीत बसून माझे राजे या ठिकाणावरून कधी जातील आणि मी कधी माझ्या महाराजांना पाहिजे. या महाराजांची आठवण करणार हा नाणे दरवाजा. आपण नाणे दरवाजाची बांधणी पुढे बघूया कशी आहे. सुरुवात आहे ही, तर सुरुवात आहे. अजून रायगड खूप मोठा आहे. तुम्ही पाहू शकता ही आपली मंडळी, शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य आणि राजा शिवछत्रपती परिवार दुर्ग स्वच्छता मोहीम. हे पण शिवभक्त आपल्या सोबत आहेत. महादेव महादेव. आणि आपण जसं प्लेनमध्ये बसतो विमानात आणि जो आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो तो तुमच्या समोरच बघू शकता तुम्ही. स्वर्ग. खूप छान वाटतंय. हा अनुभव रायगडवरला हा पहिलाच आहे. याच्या पुढे पण तुम्ही पण कधी आल्या नसेल तर आवर्जून या. आपल्या महाराष्ट्रात 12 ज्योतिर्लिंग आहेत आणि ही 13वी आहे रायगड. आणि 14वी ज्योतिर्लिंग म्हणजे संभाजी महाराजांची समाधी वडू येते. जय शिवराय. जय शिवराय. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. डोळे मिटून घेतो मी तुझ्या पाशी येतो. मांडी तुझी देखदा माझ्या उशालार माझ्या राजार माझ्या शिवबार. ठिकाणी हिरकणीचा बुरुज दाखवला जातो. तो भरपूर उंच आहे आणि मेन हिरकणीचा बुरुज तुमच्या पाठीवरतीच आहे. त्या माऊलीच्या वात्सल्याचं प्रतीक म्हणून तो हिरकणीचा बुरुज. आपल्या लेकरासाठी ती माऊली याच कड्यावरून उतरते. ती माऊली आताची माऊली काय करते, आताची माऊली काय करते, मुलाच्या हातात मोबाईल देते आणि आपण मात्र अशी काही कार्यक्रम पाहत राहते ज्याच्यात 4-4 म्हणजे समजून चालतं. मग आपण बोलाल की शिवबा पुन्हा जन्माला यावा. शिवबा जन्माला यावा येण्यासाठी आधी हिरकणी जन्माला यावा.
शिवबा जन्माला येण्यासाठी आधी जिजाऊ जन्माला यावं, शिवबासारखे विचार जन्माला येण्यासाठी आधी ह्या दोघी जन्माला यावं. मग आपण जर त्या गोष्टी करत असतो मग आपल्या घरात वातावरण काय, म्हणजे घरात वातावरण कसं निर्माण होईल ते आपल्यावरती आहे, या माऊलींच्यावरती आहे. त्यामुळे आपण या गोष्टींपासून लांब राहावं. लहान मुलांमध्ये शिवराय आणि ही वाट चालली गडाच्या दिशेने आणि ही वाट जाते ती मदारखाना, तिकडे मदारखाना आहे आणि तिथूनच टकमक टोक. तर जाऊया आपण या दिशेने. चला चला. बाबा सिंगल लाईन ही तुम्ही शिवकालीन तोप पाहू शकता. स्पर्श छान वाटतंय. इकडं 5 ते 6 फुटीची तोफ आणि कितीतरी टन, किलो तर सोडून द्या, कितीतरी टन असेल. आणि हे तुम्ही इथं, आणि ही टकमक टोक याची माहिती तुम्हाला पुढील प्रमाणे मिळेलच. श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. आज आपण ज्या पवित्र भूमीत आलोय तो श्रीमद रायगड, जी आज भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं ज्याने रक्षण केलं ते हे 13वं ज्योतिर्लिंग आहे. आणि त्याच्या संरक्षणासाठी मेन जो मदार बोलतो आपण, म्हणजे आपण बोलतो ना आता मॅच चालू आहे तर मॅचची जी मदार असते ती कर्णधारावर डिपेंड असते. म्हणजे त्यावेळेला सचिन तेंडुलकर किंवा राहुल द्रविड ही जी मंडळी होती ही मेन मदार होती. ते आउट झाले की विषय संपला. तसा रायगडचा आहे. रायगड हा कोंझरपासून सुरुवात होतो, म्हणजे खूप खाली, म्हणजे तेव्हा बरेच जण झोपलेही असतील. कोंझरवरून आपण पाचाडला आलो, पाचाडवरून मग वरती आलो, म्हणजे ही आता आपली 3री स्टेप आहे. आपण पहिला खाली चित्त दरवाजा होता जिथे खूप लढा बुरुज आहेत, ज्या साईडने आपण गेलो ना कदाचित आपण उतरू. आणि दुसऱ्या साईडला आलो आपण नाणे दरवाजा, तो दुसरा, आणि ही 3री साईड. तर ही मेन जागा जी मदार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हरे हरे महादेव हरे हरे महादेव. बोल ना मित्रा. तर तुम्ही हा महादरवाजा पाहू शकता, गायमुखी आकाराचा. पुढील माहिती तुम्हाला भेटेलच दरवाजाबद्दल. जय शिवराय. जय शिवराय. बाबा जरा एक मिनिट खाली स्थान आहे. का तर या कैलासाचा हा महाद्वार, या कैलासावरती असणारे आपले शिवप्रभू त्यांच्या या पूर्ण मंदिराचा हा प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वारात तुम्ही येताना बघितलं असेल 2 भले मोठे असे बुरुज दिसले. ते बुरुज असे आहेत, त्या बुरुजांना जय आणि विजय अशी नावं दिलेली आहेत. का जय आणि विजय? कारण ते या गडावरती असणारे आपले शिवप्रभू हे साक्षात विष्णूचे अवतार म्हणून असं संबोधलं जातं. आणि सांगितल्याप्रमाणे आपला जो राजा आहे हा विष्णूचा अवतार आहे. राजदंड महाराजांनी हातात धरलेला आहे. तर हे जे 2 बुरुज आहेत हे एक 65 आणि 75 याप्रमाणे यांची उंची आहे.
आणि त्या बघितल्या जंग्या, त्याच्यातून उकळतं तेल, मी जसं बोललो उकळतं तेल मगाशी, गुळ वगैरे त्याचा सगळ्या, बाण, बंदुकी पण होत्या आपल्याकडे त्यांचाही. आणि शत्रू सैन्य आलं तर आपण इथून चाललोय, माझ्या उजव्या हातात तलवार आहे, डाव्या हातात ढाल, येणारा कसा येणार आहे ऑब्विसली, त्याच्यामुळे त्याला जमणार नाही. आणि तो किती आला तरी, तिथून जरी आला ना तरी ह्याच्या पायऱ्या किती उंच आहेत त्याला, हमखास जमणार. आणि पुढे पण आपण गेलो ना की आपल्याला कळेल फसवी आहे, आपल्याला वाटेल आपल्याला सरळ जायचं आहे पण आपल्याला त्या साईडला जायचं. तो एक युद्ध कौशल्याचा एक प्रकार होता, युद्ध बांधणीचा. त्याप्रमाणे बांधणीचं कौशल्य महाराजांनी हे केलं. आणि हत्ती पण किती येईल आणि किती हे करेल. तर इथे बघा हे दिसत आहेत किडे मारलेले, कोणी नाही हे करू शकतो, उंडका जरी आला तरी काय नाही. त्यावेळेला असं होतं की अजून एक सिस्टीम महाराजांनी करून ठेवलेली आहे, पाण्याची वॉटर सिस्टीम, जलव्यवस्थापन महाराजांचं अफाट होतं. आणि अजून एक युद्धातला एक प्रकार होता पाणी. जर बाहुबली पिक्चर बऱ्याच जणांनी बघितला असेल, हां, सुरुंग लावून फोडायचं, हे शहाजी महाराजांच्या काळात झालेलं आहे. त्याच पद्धतीचं महाराजांनी पण करून ठेवलेलं आहे. इन केस परिस्थिती तशी आली तर तो पर्याय. म्हणजे साऊथ इंडियन लोकांनी आपलं सगळं चोरलं आहे. म्हणजे मराठ्यांचा इतिहास केवढा वैभवशाली आहे, पण आपण ते काय ध्यानात घेत नाही. आपण फक्त जय भवानी जय शिवराय, मला ओरडायचं आहे, मला बेबीच्या डेटापासून मोठ्याने ओरडायचं, डोक्यात काही घ्यायचं नाही. हृदयापासून आपल्याला महाराज आहेतच, पण ते डोक्यात पण गेले पाहिजे. महाराज आपले किती अफाट आहेत या मुलं. आपणही एका चाकोरीत अडकतो, महाराजांना त्याच पद्धतीत बघतो, पण महाराज त्याही पलीकडे आहेत. महाराज पण आपल्यासारखे असतात. महाराज जेव्हा काही नोंदी आहेत, हेनरी ऑक्झेंडंट आलेला, बरेच जण येऊन गेलेले, तेव्हा महाराजांनी काही जणांच्या केसासोबत महाराज खेळलेले. पाहू शकता तुम्ही महादरवाजाची रचना. देऊळ ते साईडला अजून अर्धा घंटा बाकी लेवलला पोचलो तरी ते साईडला. शिवकालीन तोफ तुम्ही इथे पण पाहू शकता. आता तुम्हाला तिकडे दोन आहेत. मदार मोर्चा तो मध्यस्थी जर ना स्पर्श आपण पहिले युद्ध बोलतोय माणसाने आपल्याला हाकलला, त्यांच्या डायरेक्ट तोफेला मारत होते. ही मदार मोर्चा तो आणि तोफा आणि काही तटबंदी असली, पण काही कारणास्तव प्रवेश बंद आहे. नाहीतर इकडे पण काही तोफा आहेत. या तोफेचा मारा सरळ खाली व्हायचा. तर तुम्ही रायगडावर आल्यावर गाईड घ्या,
कारण ह्या गडाचं इतिहास खूप मोठं आहे आणि आपल्या मनात आणि आपल्याला माहिती झालीच पाहिजे या गडाबद्दल. तर चला पुढे जाऊया. जय शिवराय. तुम्ही पाहू शकता हा महाराजांचा दरबार आपल्या डोळ्यासमोर. पाहू शकता तुम्ही हा महादरवाजा. आणि आपण आता आलोय उंच, पण अजून उंच जायचं आपल्याला. अविस्मरणीय क्षण रायगडावरचे. आणि हा पहिला ध्वज खारबाव गावचे शिवभक्त. आणि हा राज दरबार ढासळलेला आहे पुरातन असल्यामुळे. तर पुढील माहिती तुम्हाला येईलच, पण जेवढे आपण इतिहासात बघितले, इतिहास शिकलोय, तर नुकताच झालेल्या 2 दिवसापूर्वीच राज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे पार पडलाय, काही क्षणचित्रे असतीलच आणि तुमच्यासोबत आहेच मी तुम्हाला दाखवायला. तर बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा हर 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 हर. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार, हे आहेत शिवभक्त अवीर ट्रेकर्स. हे स्वच्छता मोहीमसाठी आलेले आहेत गड किल्ल्यांवर. तुम्हाला सांगितलं होतं राज्याभिषेक सोहळा पार पडलाय आणि खूप सारे पिण्याचे बॉटल्स, खाण्याचे पदार्थ इकडे म्हणजे टाकून दिलेले होते आणि त्यांची गडांची रक्षण करण्यासाठी ते आलेले आहेत. कृपया करून गडावर आल्यावर, गड चढल्यावर पिलेली बॉटल रिकामी झालेली. चेतन, तू काय 2 शब्द बोल, कारण की मी थकलोय खूप. खायची वस्तू टाकू नये इथे, हा करू नये, घरच्याच खाऊन या. हा घरी येऊन खाऊ नये. आणि पाण्याची बॉटल आपल्या बागेत ठेवावी पाणी पिल्यानंतर. ठीक आहे. तर पाहू शकता हा पाणी पुरवठा इथे केला जायचा. आणि याची माहिती तुम्हाला खाली भेटलेली होती की हत्याराने काम जमलं नाही तर ही जी वॉल आहे ती ब्लास्टिंग केली जायची आणि हा पाणी पुरवठा एकंदरीत सर्व महादरवाजावर जायचा. तर हनुमान टाकी पाहू शकता तुम्ही, ही पाण्याची टाकी आणि त्या पाण्याच्या टाकीला हनुमान टाकी असं नाव दिलेलं आहे. पाहू शकता 2 पाण्याच्या टाक्या आहेत. काही कारणास्तव पाणी दूषित झालेलं आहे. दर्शन मात्रे मान श्रावण मात्रे मान कामना पूर्ती.